सांगलीवाडीचे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित कोळी यांचा स्तुत्य उपक्रम. नगरसेवक पदाचे 5 वर्षाचे मानधन आशा वर्कर यांच्यासाठी केले जाहीर. सांगलीवाडीचे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित कोळी यांनी आपल्या नगरसेवक पदाचे 5 वर्षाचे संपूर्ण मानधन जनसेवा करणाऱ्या आशा वर्कर यांच्यासाठी दिले आहे. नगरसेवक म्हणून महापालिकेकडून मासिक 10,000चे मानधन दिले जाते. त्यामुळे हे मानधन आशा वर्कर यांच्यासाठी देण्याचा निर्णय नगरसेवक अभिजित कोळी यांनी घेतला आहे. अभिजित कोळी यांनी आपले 5 वर्षाचे मानधन हे आशा वर्कर यांच्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या मानधनाची साधारण 8 ते 10 लाखाची रक्कम ही आशा वर्कर यांच्यासाठी खर्च केली जाणार आहे. नगरसेवक अभिजित कोळी यांच्या या सेवाभावी वृत्तीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कौतुक केलेलं आहे. त्याच्या घटकांना गरज आहे, अशा घटकांना माझ्याकडून ही छोटीशी मदत मी करतो आहे, असं नगरसेवक अभिजित कोळी यांनी स्पष्ट करत सगळ्यांनीच अशा घटकांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. आशा वर्कर हा या तळागाळात प्रत्येक सामान्य माणसांच्या पर्यंत जाऊन काम करतात. प्रशासन आणि लोकांच्या मधला दुवा म्हणजे आशा वर्कर आहे आणि त्यांचं मानधन खूप कमी आहे. आणि मला असं वाटलं की माझं 5 वर्षाचं मानधन नगरसेवक पदाचं जे काय होईल ते त्या आशा वर्कर यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आज मी त्यांना समर्पित केलेलं आहे. साधारण किती मानधन, जो काय भत्ता, जे काय मानधन जे 5 वर्षात माझे होईल ते पूर्णच्या पूर्ण मी माझ्या वॉर्डमधल्या आशा वर्करांना मी समर्पित केलेलं आहे. किती आशा वर्कर सांगलीवाडीत माझ्या वॉर्डमध्ये 10 आशा वर्कर आहेत. 10,000 रुपये मानधन भत्ता वगैरे धरून एक साधारण 8 ते 10 लाख रुपये माझे 5 वर्षाचं जे मानधन आहे ते मी त्या आशा वर्करांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी समर्पित केले. सांगाल इतरही लोकप्रतिनिधी आहेत अशा प्रकारच्या भावना मनामध्ये त्यांनी घ्याव्यात असं वाटतं? समाजात असे काही घटक आहेत जे लोकांसाठी काम करतात आणि खूप कमी पैशात काम करतात. तसाच प्रकार म्हणजे महापालिकेच्या क्षेत्रात आशा वर्कर, त्यांची मागणी भरपूर आहे प्रशासनाकडे की मानधन वाढवायची आणि खूप कमी मानधनवर खूप जास्त काम करणाऱ्या त्या महिला आहेत. म्हणजे प्रत्येक घराघरापर्यंत लसीकरण करणं, आरोग्याच्या बाबतीत कोण आजारी आहे काय हे प्रशासनापर्यंत महापालिकेपर्यंत नगरसेवकांच्यापर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी ते पार पाडतात आणि त्यांचं मानधन कमी आहे. म्हणून मला असं वाटलं की माझं मानधन मी त्यांना समर्पित करावं आणि अशाच पद्धतीने अनेक नगरसेवक या पद्धतीने काम करतील असं मला वाटतं. आदर्श सगळ्यांनी घ्यावा. त्यांनी मानधन स्वतःचं जे महानगरपालिकेचं 5 वर्षाचं आहे ते आशा वर्कर्स जे आहेत सांगलीतल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायची घोषणा केली. याचं मी त्यांचं कौतुक करतो. त्यांनी अनेक अतिशय आदर्श उपक्रम चालू केले. ते अनेक नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी केले पाहिजेत. जे सांगलवाडीत त्यांनी केलेले आहेत, लोकोपयोगी आहेत. त्यामुळं लोकांनी फार प्रचंड मोठ्या मताने त्यांना परवाच्या निवडणुकीत निवडून दिलं आणि आज त्यांनी अंगणवाडीच्या सेविकांना ही मदत जाहीर केली. याबद्दल सर्व अंगणवाडीच्या सेविका त्यांना धन्यवाद देतील असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.